दिवाळी म्हटलं तर फराळ, फटाके आणि मातीचे किल्ले हे सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं. दिवाळीत लहान मुलं वेगवेगळ्या प्रतिकृती साकारत त्या किल्ल्याबद्दलची माहिती सर्वांना सांगत असतात. तर ठाण्यातील खोपट येथील ओमकार मित्रमंडळ यांनी यंदा देखील एक सुंदर अशी किल्ल्याची प्रतिकृती साकारली. ओमकार मित्रमंडळ गेली 18 वर्षापासून वेगवेगळे किल्ले साकारत असून यंदा मंडळाने सरसगड या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. शाडू माती, लाकडाचा भुसा, माती, दगड या आदींचा वापर करून हा किल्ला साकारण्यात आला आहे. तर जनभोईच्या प्रतिनिधींनी मंडळाशी संवाद साधलाय. पाहुयात. आपल्या नवीन पिढीला आत्ताच्या मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि टी व्ही या सर्वातनं बाहेर पडून आपली जी जुनी दिवाळी किल्ले बनण्याची परंपरा, महाराजांचा इतिहास आणि मराठी मावळ्यांचा पराक्रम याची माहिती व्हावी म्हणून ओमकार मित्रमंडळ खोपटाने दरवर्षी विविध किल्ले प्रतिकृती साकारत असतं. यावर्षी मंडळाने सुधागड तालुक्यातील दुर्गरत्नी किल्ले सरसगड, मृगगड, अनगई आणि गरमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण असलेले समरभूमी उमरकिंड युद्ध देखावा साकारला आहे. माहितीची सुरुवात आपण गणरायाच्या चरणी वंदन करून करूया. पाली येथील अष्टविनायकाचे हे मंदिर, बल्लाळेश्वर देवस्थान पाली. कल्याण नामक व्यापारी जो पाली गावात राहत होता, त्याचा मुलगा बल्लाळ हा गणेशाचा असीम भक्त होता. त्याला गणेशाची वेडी भक्ती होती, पण त्याच्या वडिलांना मान्य नव्हते. म्हणूनच त्यांनी ते मारझोड करून बल्लाळाला जंगलात बांधून ठेवले. बल्लाळाने गणरायाचा धावा केला आणि गणराय प्रकटले. बल्लाळाची सुटका करून मी कायम येथेच वास करेन आणि तुझ्या नावाने ओळखला जाईल असे वर गणरायाने दिले. म्हणून हे देवस्थान बल्लाळेश्वर देवस्थान पाली म्हणून प्रसिद्ध आहे. याच्याच मागे आपल्याला एक पुणेरी पगडीच्या आकाराचा दुर्ग नजरेस पडतो, तो म्हणजे दुर्ग सुधागड सरसगड. येथे पोहोचण्यासाठी आपण रस्त्यामार्गे ठाणे, पनवेल, खोपोली, पाली आणि रेल्वेमार्गे नजीकचे रेल्वे स्टेशन खोपोली असे करून आपण पाली गावाच्या पायथ्यापर्यंत पोहोचतो. सरसगड हा सुमारे 1600 फूट इतका उंच असून यावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत. कलही गावामार्गे ही महादरवाजा वाट, तर दक्षिणेतील देऊळवाडा गावामार्गे ही दिघी दरवाजा वाट. 96 कातळकोरीव पायऱ्या चढून वर गेले असता आपल्याला या किल्ल्यावर काही चांगले टाके, मागच्या बाजूस काही गुहा, वरती केदारेश्वराचं मंदिर, कमळ तलाव आणि पिराचे अवशेष दिसून येते. पूर्वी निजामशाहीत, नंतर आदिलशाहीत, नंतर स्वराज्यात दाखल केल्यानंतर या किल्ल्याची सबनीती महाराजांनी नाना मुकुंद यांच्याकडे देऊन या किल्ल्याच्या डागडुजीसाठी सुमारे 2000 होत इतकी तरतूद करण्यात आली. प्रामुख्याने टेहाळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या या किल्ल्यावर फारसे अवशेष आपल्याला बघायला मिळत नाही, परंतु मोरगिरी, मोरडीचा सुळका, सुरगड, सुधागड आणि अंबानेरीचे खोरे असा प्रचंड मुलूक या किल्ल्यावर दिसत असल्यामुळे प्रामुख्याने लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती मध्ययुगात केली गेली असेल. येथूनच आपण खोपोली मार्गे जात असताना आपल्याला आणि पळवीपासून मृगगड हे 2 दुर्ग आतमध्ये नजरेस पडतात. सव आणि निसनी ह्या घाटावरून कोकणात उतरणाऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रामुख्याने या किल्ल्याची निर्मिती केली आहे. अनगई किल्ल्याची उंची सुमारे 1350 फूट उंच असून यावर जाण्यासाठी आपल्याला रोप आणि गिर्यारोहण साहित्य असणे हे अत्यंत आवश्यक आहे. मृगगडाची उंची 1750 फूट असून एका बाजूस वाघदरी तर दुसऱ्या बाजूस उमरखिंड असा मुलूक असून ते मोक्याच्या ठिकाणी वसलेले आहे. याच किल्ल्याच्या बाजूला आपल्याला समरभूमी उमरखिंड नावाचे एक स्थान मिळते. शेंबडी गावापासून आज चावणी गावाच्या अलीकडे आपल्याला हे उमरखिंड स्थान मिळते. याची माहिती सांगायची झाले तर औरंगजेब दिल्लीपती झाल्यावर शाहिस्तेखानाला दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगजेबाने नेमले. शाहिस्तेखान पुण्यास आला. शाहिस्तेखानाने तळ कोकण काबीज करण्यासाठी एक मोहीम आखली. 1661च्या सुरुवातीला शाहिस्तेखानाने कातलक खान आणि त्याचे इतर सरदार आणि एक वराडीन सरदारीन राय बागन हिच्यासोबत 20 ते 30 हजार सैन्य आणि प्रचंड खजिना देत नागोटणे, चौल, भिवंडी, कल्याण असा मुलूक काबीज करण्यासाठी ही मोहीम आखली होती. कातलक खान लोहगडाच्या दक्षिणे मार्गे उत्तर कुरवंडा घाटामार्गे उमरखिंडीत दाखल झाला. पण याची माहिती महाराजांना गुप्तहेर खात्याकडनं आधीच मिळाली असल्यामुळे महाराजांनी येथे समोरून स्वतः युद्धशस्त्र वेशात साकुवडीच्या टेकड्यावर एका तुकडीसोबत, मागून सरसेनापती नेतुजी पालकर हे त्या तुकडीसोबत आणि दोन्ही बाजूने गर्द झाडीत, गर्द डोंगरात सशस्त्र अवस्थेत मावळे हे झाडाच्या फांद्यावर लपून बसलेले होते. खान आणि त्याचे मुघल सैन्य उमरखिंडीत दाखल झाल्यावर अचानक बाणांचा वर्षाव सुरू झाला.
नक्की हल्ला कुठून होतोय हे कातलाबास कळेना. कातलाब खान आणि मुघल सैन्य पुरताच कोंडीत सापडले. कातलाबागाने रायबागांकडे गेले असता रायबागाने त्याला शरणागती जाण्याचा आश्वासन दिले आणि कातलाबाने लगेच दूत पाठवून महाराज यांच्याजवळ तो दूत आला. ज्याप्रमाणे गरुडावर विष्णू बसतो त्याप्रमाणे महाराज एका घोड्यावर अंगावर अंगरका, डोक्यावर शिरस्त्राण, एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात धनुष्यबाण आणि पाठीवर बाणाचे भाते असे संपूर्ण युद्धशस्त्र वेशात महाराज तिकडे आरूढ होते. दूताने आपण या मुलकात येण्याची फार मोठी घोडचूक केली. या भूगोलाचा आणि महाराजांचा इतिहासाचा कातलाबाला फारसा अंदाज नव्हता हे कबूल केले. महाराजांनी त्याला धर्मवट द्यायचे निश्चित केले, पण ते एका अटीवर, आपण परत जाल पण आपल्यासोबत जो काही खजिना, तंबू डेरे, बैल, घोडे आणि जो युद्धाचं साहित्य आहे तो तुम्हाला येथेच सोडून जावा लागेल. जर कातलाब पुन्हा फिरून आला तर त्याच्या व्यवस्थेसाठी सरसेनापतीची एक तुकडी ह्या चावणी गावात तिथे प्रस्थापित करण्यात आली आणि महाराज दुसऱ्या दिवशी स्वतः तळकोकीन काबू करण्यासाठी निघाले. आणि अशा प्रकारे शाहिस्तेखानाला याचा मोठा धक्का बसला आणि नंतर आपल्याला माहीत असल्याप्रमाणे लाल किल्ल्यावर शाहिस्तेखानाचं बोटं छाटून त्याच्यावर जबर असा हल्ला महाराजांनी केल्यामुळे शाहिस्तेखान जो महाराष्ट्राच्या बाहेर गेला तो पुन्हा कधी महाराष्ट्रात आलाच नाही. आणि हाच इतिहास, हीच अपरिचित अशी तो लढाई आम्हाला लोकांसमोर आणि आत्ताच्या नवीन पिढीसमोर आणायची होती. त्यामुळे आम्ही हा देखावा साकारला आहे. आणि या प्रमुख घाटवाटा ज्या घाटातनं कोकणात उतरण्यासाठी आहेत, जे सवाष्णी, वाजळ, तिरुवंडा, बोरघाट या घाटमाटांवर लक्ष केंद्रित प्रामुख्याने ह्या 3 किल्ल्यांची निर्मिती असून याचे भूगोलाचे वैशिष्ट्य फार असून ही अंबा नदी जिच्यामुळे सुधागड तालुक्यातील बहुतांश गावाला पाणी मिळते. लोणाळ्यापासून चालू होणारी ही नदी हंगाम नदी असल्यामुळे हिला पावसाळ्यात प्रचंड पाणी असते आणि हिवाळ्यात तिथे पाणी अटते. ह्याचमुळे कातलाबाचे जे सैन्य फेब्रुवारीमध्ये 2 फेब्रुवारी 1661 साली निघाले होते त्यांना पुरेसे पाणी हे अंबा नदीमधून मिळाले नव्हते. त्यांचे मुघल सैन्य हे घाटातनं उतरताना आणि पाणी न मिळाले पुरता दमछाक झालेले होते. त्या विपरीत आपले सैन्य हे शेतीचे कामं करून युद्धासाठी हात शिवशिवत असलेले अवस्थेत होते. या लढाईत पिलाजीराव सरनाईक, तानाजी मालुसरे असे बरेच मातब्बर सरदारांचा देखील समावेश होता.